पवित्र पोर्टल 2026 तर विद्यार्थी त्यांचे जे प्रिफरन्स आहे हे जनरेट करणे आणि लॉक करणे ही प्रोसेस सुरू आहे। सध्या साईट वर्क करत आहे, तर विद्यार्थ्यांनी आपले जे प्रिफरन्स आहे जनरेट करून लॉक करा। याबद्दलचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे आपण। त्याचप्रमाणे आता विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की प्रिफरन्स किती लॉक करता येणार आहे। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 200 प्रिफरन्स आलेले असेल समजा, तर तो विद्यार्थी किती प्रिफरन्स टाकू शकतो याबद्दलचा आपल्याजवळ एक GR आलेला आहे। GR नुसार तुम्हाला लिमिट दिलेली आहे की तुम्ही तेवढेच प्रिफरन्स टाकू शकणार आहे। यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू अशा प्रकारे दोन तुम्हाला प्रिफरन्स वेगवेगळे लॉक करायचे आहे, ठीक आहे। कारण तुम्ही तशा प्रकारे जनरेट सुद्धा करत आहे, तर जनरेट केल्यानंतर तुम्ही किती लॉक करू शकता याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही किती प्रिफरन्स लॉक करू शकता, त्याचप्रमाणे सध्या तुम्ही फॉर्म भरू शकत आहात आणि ट्राय करा। जर तुमचा कॉम्प्युटरवरून फॉर्म होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरून सुद्धा ट्राय करून बघा। मोबाईलवरून सुद्धा विद्यार्थ्यांना OTP आणि त्यांचे जेही प्रिफरन्स आहे हे जनरेट होत आहेत त्यामुळे। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। तर बघू शकता पवित्र पोर्टलसाठी 2 एप्रिल 2026ला एक GR आलेला होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रिफरन्स किती टाकता येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली होती। तुम्ही बघू शकता यामध्ये सुधारणा करण्यात आलेली होती। कधी तर 2 एप्रिल 2026ला। तर यामध्ये बघू शकता उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल, म्हणजे तुम्ही 50 प्राधान्यक्रमच देऊ शकता। त्याचप्रमाणे बघू शकता उमेदवारास त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील। तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारातील उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त 100 करता येणार आहे आणि मुलाखतीसह त्या विद्यार्थ्यांना त्यांचे जेही सोयीनुसार जास्तीत जास्त 50 जेही प्राधान्यक्रम येणार आहे तुम्हाला हे तुम्ही लॉक करू शकणार आहात। तर अगोदर फक्त 50 जेही प्राधान्यक्रम होते हे विद्यार्थी टाकू शकत होते, तर यामध्ये आता दुरुस्ती करून हा 2 नंबरचा पॉईंट देण्यात आलेला आहे। तर यामध्ये बघू शकता तर मुलाखतीशिवाय तर तुम्ही 100 जे प्राधान्यक्रम हे लॉक करू शकता आणि मुलाखतीसह तर यामध्ये 50 अभ्यासक्रम लॉक करता येणार आहे। म्हणजे यामध्ये तुम्ही बघू शकता तर 100 आणि 50 ची ही लिमिट दिलेली आहे। तर या प्रकारे तुम्हाला लॉक करता येणार आहे। तुम्हाला जेवढी प्राधान्यक्रम येत असेल त्यापैकी तुम्हाला यामध्ये जशी लिमिट दिलेली आहे या लिमिटनुसारच तुम्हाला जे प्राधान्यक्रम आहे हे तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉक करायचे आहे। आणि कमीत कमी किती प्रिफरन्स तुम्ही लॉक करू शकता, तर तुम्हाला 1 प्रिफरन्स हा देणं गरजेचं आहे। तुम्ही 0 देऊ शकत नाही, कारण 0वर तुम्ही तुमचे जे प्रोफाईल आहे हे लॉक करू शकणार नाही। म्हणजे मिनिमम 1 ते 100 हे कशासाठी आहे, मुलाखतीशिवाय, आणि 1 ते 50 हे कशासाठी आहे तर मुलाखतीसह। अशा प्रकारे हे 2 ऑप्शन आहे। यामध्ये संपूर्ण माहिती चेक करा। अशा प्रकारे हा GR दिलेला आहे। 2 एप्रिल 2026चा हा GR आहे। तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा। फॉर्म भरण्याचा जोही व्हिडिओ आहे या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा। त्यामध्ये आपण संपूर्ण प्रिफरन्स जनरेट करण्यापासून तर प्रिफरन्स लॉक करण्यापर्यंतची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर अशा प्रकारे भरपूर विद्यार्थी विचारत होते की यामध्ये कमीत कमी किती प्रिफरन्स द्यायचा आहे, तर तुम्ही 1 प्रिफरन्स हा तुम्हाला द्यावाच लागेल, तेव्हाच तुमचा जो फॉर्म आहे हा लॉक होणार आहे। क्लिअर? तर अशा प्रकारे ही अपडेट होती। या व्यतिरिक्त कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर पवित्र पोर्टल 2025-26च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।